न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है MNS न्यूज नेटवर्क। मैं हूँ आपके साथ आरती। आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। गोंदिया में 74 नगर पालिकाओं के खेल व सांस्कृतिक मुकाबले देखने को मिले। जिला पदाधिकारी व पुलिस अधीक्षक मौजूद रहे। गोंदिया जिले में पहली बार राज्य के 74 नगर निगमों में कर्मचारियों के लिए 2 दिवसीय खेल प्रतियोगिता का आयोजन किया गया है और यह खेल प्रतियोगिता आज से शुरू हो गई है। इस संभागीय खेल प्रतियोगिता में 6 खेल खेले जा रहे हैं, जिसमें दौड़, कबड्डी, वॉलीबॉल, बैडमिंटन, कैरम, शतरंज व रात्रि क्रिकेट मैच भी खेले जाएंगे। इस खेल आयोजन में महिलाओं ने काफी हद तक भाग लिया है। नगर परिषद का कर्मचारी साल भर अत्यधिक तनाव और दबाव में काम कर रहा है, जो मनोरंजन के लिए खुद के लिए समय नहीं छोड़ता है। इस वजह से इन सभी कर्मचारियों को तनाव से दूर रहना चाहिए और अच्छे शारीरिक और मानसिक स्वास्थ्य को बनाए रखना चाहिए। मनोरंजन के लिए गोंदिया में 2 दिवसीय इस खेल प्रतियोगिता व सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया है। खूपच अभिनव उपक्रम मी याला निश्चित म्हणेल की नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन आणि ते देखील गोंदिया या आपल्या अत्यंत दुर्गम अशा समजल्या जाणाऱ्या भागांच्या बाबत माहीत असलेल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी घेण्यात येत आहे। आणि मला असं वाटतं की हा जो अभिनव उपक्रम राबवला गेला आहे तर यातून एक आदर्श घेऊन प्रत्येक विभागामध्ये मला असं वाटतं की हा कार्यक्रम झाला पाहिजे। आज गोंदिया शहरासाठी आणि गोंदिया नगर परिषदेसाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे की नागपूर विभागाच्या नगर विकास विभागाच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहे त्या विभागीय क्रीडा स्पर्धा आपण गोंदिया नगर परिषद मार्फत आयोजित इथे केलेल्या आहे। एकंदर पूर्ण नागपूर जिल्ह्यातील 74 नगरपालिकांचा सहभाग आज या स्पर्धा महोत्सवामध्ये आहे। आज दिवसभर क्रीडा स्पर्धा आहेत, काही इंडोर गेम आहे, टोटल 6 स्पोर्ट्स इव्हेंट आम्ही घेतलेले आहे। आणि त्यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट अशी म्हणजे की उन्हाचा त्रास होत असल्यामुळे आम्ही जे की क्रिकेटच्या मॅचेस जे आहे ते रात्री आम्ही नाईट मॅचेस म्हणून आम्ही ते घेतो आहे फ्लड लाईटमध्ये। आणि एक खरंच गोंदिया शहरासाठी अभिमानाची बाब आहे। टोटल 6 जिल्ह्यामधल्या नगरपालिका आपल्याकडे सहभागी झालेल्या आहेत, ज्या नागपूर विभागातल्या आहे। वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर अशा 6 जिल्ह्यामधल्या नगरपालिका आपल्याकडे सहभागी आहेत। आपल्याकडे टोटल आपण गेम कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल हे सांघिक खेळ, त्यानंतर इंडोरमध्ये आपण बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ आणि रात्रीला आपण नाईटच्या मॅचेस क्रिकेटच्या ठेवलेल्या आहेत। तर की नगर परिषदचा कर्मचारी हा प्रचंड दबावामध्ये ताणामध्ये काम करणारा असतो। वर्षभर त्याला एक ताणतणावामधून काम करावं लागतो। जे स्वतःसाठी वेळ द्यायचं असते, स्वतःच्या मनोरंजनासाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी तो देऊ शकत नाही। तर आमचा यामागचा उद्देश हेच आहे की आमचा कर्मचारी हा 2 दिवस सगळ्या प्रकारचे टेन्शन विसरून, सर्व प्रकारचे धावपळीचे कामं विसरून निव्वळ मनोरंजन आणि स्वतःसाठी हा 2 दिवसाचा वेळ त्यांनी द्यावा। आइए देखते हैं अगली खबर की तरफ। धाराशिव महिला स्वसहायता समूह के माध्यम से दुग्ध संग्रहण एवं शीतलन केंद्र प्रारंभ हुआ। धाराशिव महिला स्वसहायता समूह के माध्यम से दुग्ध संग्रहण एवं शीतलन केंद्र प्रारंभ हुआ। महिला सशक्तिकरण के लिए एक सामाजिक कार्य संगठन सखी संस्था ने महिला स्व सहायता समूह के माध्यम से किसानों को सशक्त बनाने और उनके कृषि और दुग्ध व्यवसाय को बढ़ावा देने के उद्देश्य से मंजरी सखी प्रोड्यूसर कंपनी के माध्यम से धाराशिव तालुका में 13वें लक्ष्मी दूध संग्रह और शीतलन केंद्र शुरू किया। यह महिलाओं के लिए महिलाओं द्वारा शुरू की गई दूध की डेयरी और हर 10 दिन में दूध के पैसे किमान महिला के खाते में जमा किए जाएंगे। कूलिंग सेंटर होने से सभी को मिल्क फैट का दाम मिलेगा और लगातार दूध सप्लाई करने वाली किसान महिलाओं को पशु खरीदने के लिए कर्ज भी उपलब्ध कराया जाएगा। पशु चारा और चिकित्सकीय सलाह भी दी जाएंगी। अगर यह कलेक्शन सेंटर अच्छा काम करता है तो इससे कई महिलाएं सशक्त होंगी। उद्घाटन समारोह में 13 ग्राम पंचायत के उप सरपंच श्रीमंत निधि प्रमोथिन कंपनी के अविनाश भगत, बिजनेस गाइडेंस के प्रमुख रवि विपुरी, मोहन पाटिल, वरिष्ठ खरीद प्रबंधक दीपाली काकासाहेब थोड़सरे, मंजिरी सखी कंपनी की निदेशक रानी शीरल कोमल कटकते, रेखा शिंदे, कमल कुंभर, रेखा गाड़े आदि ग्राम पंचायत सदस्य सहित कर्मचारीगण उपस्थित थे।
ठीक आहे, आज आपण मंजिरी सखी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत आपण इथे लक्ष्मी सेंटर दूध संकलन केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे। तर मुळात महिलांसाठी चालवलेली डेअरी अशी या डेअरीची ओळख आहे। यामध्ये सर्व जे काही पदाधिकारी आहेत या सर्व महिला आहेत आणि जे काही दूध संकलन या केंद्रामार्फत केलं जाणार आहे हे महिलांचं कोड तयार करून त्यांच्यामार्फत आपण इकडे दूध संकलन केंद्र दूध संकलन करणार आहोत। तर गावामधल्या जे काही दूध उत्पादक असतील तर मी त्यांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेन की त्यांनी इथे दूध पुरवठा करावा आणि आमच्या इथले ज्या काही चांगल्या सुविधा आहेत, जसं काही आमचे दर आहेत हे चांगले दर आम्ही दूध उत्पादकांना देतो। नुसतं दूध खरेदी करणं आणि दूध विकणं हे आमचं प्रथम उद्दिष्ट नाही आहे। तर दूध दरासोबत शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतकऱ्यांची काही जनावरं आहेत तर त्याच्यासाठी आवश्यक जे काही तंत्रज्ञान असेल किंवा माहिती असेल किंवा त्याला इतर ज्या काही सुविधा असतील ह्या आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो। या सेंटरच्या माध्यमातून जे काही दूध उत्पादक आम्हाला पुढच्या 2 महिन्यामध्ये कंटिन्यूस दूध पुरवठा करतील अशा दूध उत्पादकांना त्यांची बँकेतील पद बघून त्यांना आम्ही पशु खरेदीसाठी म्हणजे गाई खरेदीसाठी आम्ही आमच्या मार्फत 50,000 कर्जाची सुविधा करून देतो, जेणेकरून हे दूध या दूध संकलन केंद्राला येऊन या दूध संकलन केंद्राकडे लवकरात लवकर 200 लिटरच्या पुढे दूध संकलन व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे। पारदर्शक यंत्रणा आपण इथे शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। फॅट आणि SNFच्या धर्तीवरती किंवा मोजमापावरती आपण दूध संकलन करत असतो। दुधाचे देय हे फॅट आणि SNF वरती दिले जातात। प्रत्येक 10 दिवसानंतर पगार या माध्यमातून दिला जातो। शेतकऱ्याच्या खात्यावरती पगार आपण इथे देतो। 5, 15 आणि 25 या 3 तारखेला आपण दूध उत्पादकांना पगार करत असतो। याच्यासोबत नवीन तंत्रज्ञानामध्ये चारा व्यवस्थापन असेल, गोठा व्यवस्थापन असेल, नवीन कालवडीची काळजी घेणे असेल तर यावरती आमचे तज्ज्ञ डॉक्टर असतील ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात। याच्यासोबत एक कॉल सेंटर क्रमांक आहे हा आम्ही सेंटरमध्ये देतो, त्याच्या माध्यमातून तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर सल्ला मसलत करून आपल्या जे काही जनावरांचे आजार असतील किंवा इतर तुम्हाला अडचणी असतील त्याबद्दल आमचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला इथे मार्गदर्शन। नवी मुंबई ITF 12 में चुने गए ऋषिकेश माने करेंगे भारत की अगुवाई। जबकि नवी मुंबई सहित राज्य और राष्ट्रीय स्तर पूरा देश क्रिकेट का दीवाना है, वही कुछ बच्चे अन्य खेलों में अपना करियर बनाने में अधिक रुचि रखते हैं। ऐसे में नवी मुंबई का 12 साल का ऋषिकेश माने अपवाद बन गया है। वह टेनिस में अपना नाम और देश का नाम रोशन करने के लिए दृढ़ संकल्पित और इसी दृढ़ संकल्प के साथ उन्हें सीधे ITF एशिया 12 में भारत का प्रतिनिधित्व करने का मौका मिला और ढाका में होने वाले दक्षिण एशियाई टीम टूर्नामेंट के लिए चुना गया। बांग्लादेश ऋषिकेश माने तो अंतर्राष्ट्रीय स्तर पर चुने जाने वाले महाराष्ट्र के इकलौते टेनिस खिलाड़ी के रूप में यह सम्मान मिला है। ऋषिकेश माने वर्तमान में नेरुल जिमखाना में बिलीफ टेनिस अकादमी के निर्देशक गीतेश अवस्थी से टेनिस की शिक्षा ले रहे हैं। ऋषिकेश अपनी पूरी सफलता का श्रेय अपने माता पिता और कोच को देता है, इसलिए हम इस पसंद से खुश हैं। लेकिन यह पूरे हमें खेलों पर ध्यान देने का समय भी देता है, क्योंकि मेरे स्कूल के प्रिंसिपल ब्लेडी मैडम ने हमें पूरी आज़ादी दी है। इसलिए हम वह सभी का शुक्रिया अदा करते हुए कह रहे हैं कि आने वाले टूर्नामेंट में पाकिस्तान टीम को हराना उनका सपना है। उनका भी सपना है कि वह देश का नाम बड़ा करे। क्रिकेट के अलावा भविष्य टेनिस में बनाया जाता है। कम उम्र में उपलब्धियां हासिल करते हुए उन्होंने टिप्पणी की है कि वह देश का नाम बड़ा करना चाहते हैं। माझ्याप्रमाणे मी बरोबरच मेहनत करतोय, पण ॲटलिस्ट माझं म्हणजे अचीव जे करायचं आहे मला ते अजून खूप वरती आहे आणि हे असे जे छोटे छोटे माइलस्टोन्स आहेत त्याला क्रॉस करूनच मी ते करू शकतो। सो ॲटलिस्ट जसं मी आता खेळतोय आणि माझे जे ऑल्सो टीम प्लेयर्स आहेत त्याप्रमाणे आम्ही लोकांनी गोल्ड मेडल तर जिंकायलाच पाहिजे साऊथ एशियापासून इंडियापासून। चॅलेंजेस तर आहेत। मेन म्हणजे आमच्यासाठी पाकिस्तानच्या टीमला हरवणं आहे आणि अजून खूप सारे कंट्रीज आहेत त्यांना पण आम्ही अंडर एस्टिमेट नाही करू शकत। तर आम्हाला ते मॅच मेन तर जिंकायची आहे आणि इंडियाला अजून वरती घेऊन जायचं आहे।
खेळायला तू कसं बघतोस आणि तुला कशी आवड आहे? मला 5 वर्षाचा असताना माझ्या मम्मी पप्पांनी फक्त असंच टाकलेलं मला टेनिसमध्ये. तर मग मला हे खूप आवडायला लागलं, म्हणून मी फक्त पप्पांनी आणि मम्मीने डिस्कस करून मला हे प्रोफेशनल सुरू केलं. प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर तुझा अभ्यास काय सपोर्ट राहिला का? माझा मेन सपोर्ट तर माझी मम्मी आहे तिथं, आणि तिने मी म्हणजे जेव्हा छोटा होतो तेव्हा खूप माझ्यासाठी मेहनत केली आहे. ती खूप सॅक्रिफाईस करते माझ्यासाठी. सो तिने तिची क्लिनिक पण 50% केली आहे, आणि बाकी सगळं माझे कोच आणि माझी टीम पण मला सपोर्ट करते आहे. आणि माझी जे प्रिन्सिपल आहे स्कूलची ब्लेसी मॅम, ती पण खूप मला कोऑपरेशन करते आहे आणि सुट्टी पण देत होती फायनल एक्झाममध्ये मेन तर, ज्यामुळं मी आता सिलेक्ट झालोय. मला चांगलं वाटतंय, पण अजून मला इम्प्रूव्ह करायचं आणि हे इंडियाला अजून नाव वरती घेऊन जायचं. माझा मेन आयडल तर नोवाक जोकोविक आहे. अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज़ टीवी ऐप डाउनलोड करें। इंस्टा, लिंक, ट्विटर, हाई कुक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं। आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर। फिलहाल वक्त तो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बने रहिए MNS न्यूज़ पर। नमस्कार। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।